ते ग्रेवाले जास्त चांगले. हॅपी बर्थडे वाले कुठे, बाबा कुठे गेले? खूप टेस्टी पावभाजी, खूप म्हणजे खूपच टेस्टी. सो हे गाईज, गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे आणि आम्हाला आता तिथेच जायचं आहे. म्हणजे दुपारीच जायचं होतं मला, पण दुपारी काही जमलं नाही जायला. नाही पण झोपला होता. आता तो उठला आहे. आता आम्ही जाऊ. पहिले त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे. असं जनरली त्यांच्यासाठी काही घेतलं ना तर ते कधी घेत नाही. तर आज बर्थडेचं निमित्त पण आहे, त्या निमित्ताने आज त्यांच्यासाठी काहीतरी घेते. कुठे चालला? अरे मुलंच असतं तुझं. आम्ही चाललोय बाबांच्या बर्थडेला, है ना? बाबांना गिफ्ट घ्यायचं ना. अच्छा, केक घ्यायचा. ओके, चला. तर आता आम्ही आलोय पप्पांसाठी शर्ट घ्यायला. ॲक्च्युली काय घ्यायचं काही समजतच नाहीये. मग शर्ट कसं त्यांना यूज पण होईल म्हणून आता शर्ट, आणि त्यांचा फेवरेट शॉप आहे तिथूनच मी घेते त्याचा. ते ग्रेवाले जास्त चांगले, मला तेच आवडते. बाकी कलर आहेत त्यांच्याकडे. नाही भेटला फायनली शर्ट. केकही घ्यायचा आहे अजून. आवडेल ना त्यांना? मग आवडेल, त्यांच्या फेवरेट दुकानातून. नाही तर मग त्यांना सांगितलंय तुम्ही एक्सचेंज करून घ्या. चला आता केक घेऊ. आता काय घ्यायचं रे? हॅपी बर्थडे कसं करायचा? केक घेऊ आणि मजा आहे ना. हा केक मला आवडलाय. बाकी एवढे काही खास वाटत नाहीये. चला फायनली भेटला केक, पण एवढी काही त्याच्या व्हरायटी नव्हती. मग एक चॉकलेटवाला आवडला, तो घेतला. चला केकच्या शॉपवर गर्दी. हॅपी बर्थडे वाले कुठे, बाबा कुठे गेले? बाबांना फोन कर, या म्हणा पटकन. नाही आला बाबा. अनु त्याचा फ्रेंड आला, आता बिझी झाला, बिझी. ए उठ. केक कापायचा म्हणा, सांग. अर्ना अय बाबा. इकडे बघ. ए अभि काका कसा असतं? अभि काका कामात येतो यार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. थोडं झूम कर ना. नको नको. आला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे बघा. विचार आवडला का तुम्हाला? हॅपी बर्थडे करून खाते. नाही का, आमचं वेगळंच हॅपी. नाही असं क्लॅप क्लॅप करतो तो. मस्त अशी पावभाजी, चायनीज. आज अशी मला पावभाजीच खाऊ झाली होती, है ना रे? तू गाडीवरच बोलली. मला पावभाजी खाऊ झाली का, मला पावभाजी खाऊ झाली होती. आणि मस्त आज पावभाजीचाच बेत येतं. तर चला मग आता पावभाजी खाऊया, कारण खूप भूक लागली खूप. चला, तुला पाव खायचा का? घे. खूप टेस्टी पावभाजी, खूप म्हणजे खूपच टेस्टी. आणि मला पावभाजी खूप आवडते. म्हणजे तुम्ही मला रोज जरी दिली ना पावभाजी तरी मी खाईन, इतकी आवडते. चायनीज पण मस्त आहे ना, छान एकदम. चला तर खाऊन घेऊया आता. टेस्टी. पप्पांना विचारायला लागेल कुठून आणली, मस्त आहे. तर आता आलो आम्ही घरी. म्हणजे झाला अर्धा तास मला घरी येऊन. आणि बड्डे खरंच खूप छान झाला. म्हणजे मजा आली तिथे, कारण दुपारपासूनच जायचं होतं मला, पण काही आणल्यामुळे जमलं नाही. आणि पप्पांना गिफ्ट पण खूप जास्त आवडलं. म्हणजे असतं ना काय घ्यायचं असं असं दरवेळेस, पण गिफ्ट म्हणजे शर्ट कसं ते ऑफिसला घालतात, असं कधीही ते घालू शकतात, म्हणून शर्ट घ्यायचं मी ठरवलं. आणि
अर्णयला तर तिथून यायचंच नव्हतं. त्याचं तर गेल्यापासून इथूनच चाललं होतं हॅपी बड्डे. कारण कोणाचाही बड्डे असो केक फक्त त्यालाच कट करायचा असतो. आणि भरपूर मजा आली तिथून. त्याला तर अजिबात यायचा इंटरेस्टच नसतो. पण ठीक आहे चला. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.